मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा. मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला नोटीस. सर्व प्रतिवाद्यांना 4 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश. सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांची पत्रकार परिषद. सरकारनं 10% आरक्षण दिल्यानंतर पुढची भूमिका काय? जरांगे पाटील यांची मागणी. या संदर्भात आणि इतर विषयांवर भूमिका जाहीर करणार. आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्णपान जाहिरात देत आहेत. त्यामध्ये मोदींची गॅरंटी देत आहेत, पण कुणाच्या पैशानं ही जाहिरात दिली जाते? जनतेच्या पैशानं हे गॅरंटी देत आहेत. शरद पवारांची टीका. आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. आम्ही युतीत होतो त्यावेळी सुद्धा आमच्या मनासारखं झालं नाही. आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडायला हवा. संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला. प्रकाश आंबेडकर पहिल्या दिवसापासून सकारात्मक, पण महाविकास आघाडीचे लोक त्यांचा अपमान करतात. लवकरच प्रकाश आंबेडकर आपली भूमिका जाहीर करतील. नितेश राणेंचं वक्तव्य. ऑनलाईन लॉटरी जुगाराबाबत संजय राऊत यांनी पत्र लिहिलं, कारण येणाऱ्या निवडणुका नजरेसमोर ठेवून हप्ते गोळा करण्याचा त्यांचा हेतू. ऑनलाईन जुगारासंदर्भात मातोश्रीवर हप्ते गोळा करण्याचं काम सुरू आहे. नितेश राणेंची संजय राऊतांच्या पत्रावर प्रतिक्रिया. आणि यानंतर विदर्भ सुपरफास्ट. पूर्वी विदर्भाला विकास निधी येत नव्हता. गोंदियाच्या सभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. भविष्यात 8.5 लाख शेतकऱ्यांचे विद्युत पंप सौर ऊर्जेवर आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. अजित पवारांची माहिती. बहुजनांच्या हितासाठी आम्ही वेगळी भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक परिवार म्हणून काम करतोय. येत्या 2-3 दिवसात लोकसभेचं जागा वाटप पूर्ण होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातल्या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा. वसंतराव नाईक विद्यालयातल्या केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी नागरिकांची झुंबड. नितीन गडकरींच्या विरोधात लढायला काँग्रेसचा उमेदवार इच्छुक नसल्याचं समोर. विकास ठाकरे, अभिजित वंजारी यांचा गडकरींच्या विरोधात लढायला नकार. काँग्रेस कोणता उमेदवार देणार याकडे लक्ष. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपनं स्वतःकडेही पाहावं. विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवारांचं टीकास्त्र. 2024 मधून मी लोकसभा लढावी अशी भंडारा गोंदियातल्या मतदारांची इच्छा. राष्ट्रवादीनं मतदारसंघावरचा दावा सोडला नाहीये. याबाबत 2-3 दिवसात निर्णय होईल, पण युती धर्मानुसार निर्णय घ्यावा लागेल. प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. नागपूर विद्यापीठातल्या नमो युवा महासंमेलनावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आक्षेप. राजकीय कार्यक्रमाला विद्यापीठात परवानगी कशी? राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून तक्रार. शिवाय या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची देशमुखांची मागणी. गुळगुळीत टायर असलेल्या वाहनांना आता समृद्धी महामार्गावर बंदी. प्रत्येक एंट्री पॉइंट्सवर टायर तपासले जाणार. टायर गुळगुळीत असतील तर वाहन परत पाठवले जाणार. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची नागपूरच्या सेंट्रल जेलमधून सुटका. जी.एन. साईबाबा वकील आणि कुटुंबियांसह लगेच रवाना. यानंतर मराठवाडा सुपरफास्ट. संभाजीनगरमधल्या जांबरगाव इथल्या समृद्धी महामार्गावरची टोल कर्मचारी संपावर. वेतन थकल्यामुळे कर्मचारी संपावर. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामदास कदम यांनी अनेक पदं भूषवली, पण तरीही अशा पद्धतीनं नमक हरामाची भाषा कदम वापरत असतील तर त्यांना लखलाप. अंबादास दानवेंची टीका. रामदास कदम आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल आणि कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. रामदास कदम यांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, रावसाहेब दानवे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. लोकसभा निवडणुकीचं तिकीट कुणाला द्यायचं हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवणार. रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. डिसेंबर 2024 पर्यंत अहमदनगर बीड रेल्वे सेवा सुरू होणार. केंद्र आणि राज्य सरकारनं 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानं कामाला गती. दानवेंची माहिती. मनोज जरांगेंनी केलेल्या आवाहनाला पिंपळगाव महादेवमध्ये झाली सुरुवात. घरोघरी लावले स्टिकर्स. लोकसभा प्रचारासाठी पुढाऱ्यांनी माझ्या दारात येऊ नये अशी पाटी लिहिण्याचं जरांगेंनी केलं होतं आवाहन. महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरातील उत्सवाची तयारी पूर्ण. मंदिराला आकर्षक रोषणाई. बीडच्या गेवराईतील आश्रमशाळेत पोलिसांसमोर कॉपी पुरवल्याचा प्रकार उघड. 10वीच्या इंग्रजीचा पेपर सुरू असताना परीक्षार्थींना 3ऱ्या मजल्यावर चढून कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ व्हायरल.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांचं पाण्यासाठी बिऱ्हाड आंदोलन। इसापूर धरणामधून शेनोडी रामवाडी उपसा सिंचन योजनेला मान्यता द्यावी आणि पाणी प्रश्न सोडवावा, नागरिकांची मागणी। आणि यानंतरच्या सुपरफास्ट बातम्यांचा आढावा पश्चिम महाराष्ट्रातून। लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पुणे काँग्रेसमध्ये लेटर बॉम्ब। जाहीर सभा घेऊन कुणाची किती ताकद पहा, मग उमेदवारीचा निर्णय घ्या। ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचा काँग्रेस हायकमांडला इशारा। कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात महिलांचा भव्य मेळावा। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची उपस्थिती। 8वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याचा पुण्यामधील सिटी इंटरनॅशनल स्कूलचा निर्णय। 8वीच्या गुणपत्रिकेसह शाळा सोडल्याचा दाखलाही विद्यार्थ्यांना देता येणार। पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार। कोल्हापूरच्या 5 बंगला परिसरात मोबाईलच्या दुकानात चोरी। या प्रकरणी रविराज कसबेकर शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत प्रक्षोभक भाषा आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी किंचक नवलेला न्यायालयीन कोठडी। कोल्हापूरमध्ये वजनकाटे विभाग कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडचं हलगी वाजवून आंदोलन। हायड्रोलिक व्हॅनचा वापर करून शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी अशी मागणी। पुण्यातील गोरे बुद्रुकमध्ये 3 तरुणांवर तलवार कोयत्यानं वार। घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालयानं शहरातल्या 1045 गुन्हेगारांची बनवली यादी। कोल्हापूरच्या फोंडा ते दाजीपूर मार्गावर कंटेनर उलटला। अपघातामुळे फोंडा घाटात काही काळ वाहतुकीची कोंडी। ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला आग। ट्रॉलीमधील ऊस जळून खाक। बेळगावच्या बुवाची सौंदत्ती इथली घटना। बेळगावमध्ये कुस्ती सामन्यादरम्यान आयोजकांची मुजोरी। नेपाळच्या पैलवानानं जय महाराष्ट्र म्हटल्यामुळे माईकच हिसकावला। यानंतरच्या बातम्या उत्तर महाराष्ट्रातून। रेणुका सूतगिरणी कर्ज आणि जिल्हा बँक आर्थिक फसवणूक प्रकरणी मालेगाव जिल्हा न्यायालयानं शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांचा जामीन अर्ज फेटाळला। भारत जोडो न्याय यात्रेनिमित्तानं राहुल गांधी नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर येणार। मालेगावमध्ये जाऊन नाना पटोलेंनी घेतला दौऱ्याचा आढावा। खासदार सुजय विखेंची खासदार अमोल कोल्हेंवर टीका। अमोल कोल्हेंच्या निमंत्रणाला मी फारशी किंमत देत नाही, त्यांच्याकडे उमेदवार नाही, त्यामुळे ते इतरांना निमंत्रण देत आहेत, सुजय विखेंचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।